बैलाले पुंजून जसा पोळ्यात पिटळल्या जाते तसा वंशाच्या दिव्याले बहीणच्या हातून पुंजून वावरात पिटळल्या जाते. तर नमस्कार मंडळी, पहिले तर बॉडीगार्डन मी मलकापूरच्या गुडलक जेंट्स पार्लर मध्ये आलो. मग कटिंग करायला बसल्यावर गुडलक वाले भाऊ विचारत कशी करणं पडते कटिंग. म्हटलं अशी करा की डायरेक्ट टायगर श्रॉफ दिसलो पाहिजे. कटिंग झाल्यावर समजलं मी तर टायगर श्रॉफ पेक्षा स्मार्ट दिसून राहिलो. आता हे कटिंग करून नरदेवासारखी तयारी करायचं कारण एकच आहे, कालपासून डेली स्वतःच्या कंपनीत जाणं आहे, म्हणजे आपल्या वावरात जाणं आहे. आणि मग कटिंग झाल्यावर आम्ही घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बहिणलेन भाषाला घेऊन मी वावरात आलो. आणि भाऊ पहिलेच गाळा बैलात टोकन यंत्र घेऊन येल होता. भाऊ तिकडे सरी गाळ्याला चालला आणि मला आज मका पेरणं आहे. आणि भाषा म्हणे मामा तुम्ही काय लहान लेकरासारखी गाडी गाडी खेळता. म्हटलं काय करशील भाऊ, लहानपणची गाडी गाडी खेळायची इच्छा पूर्ण राहिलाय. आणि मग टोकन यंत्रात बियाणं घेतलं भरून आणि मग बहीणनं मशीनले पुंजलं, भाषाल्यान मले पुंजलं. आणि मग साखरचा प्रसाद खाऊन माती माऊलीच्या पाया पडून मी भिडलो पेरणी करायला. आणि वंशाच्या दिव्याला 4 टाइमचं जेवण भेटी यासाठी काम नाही करणं पडत. वंशाच्या दिव्यावर स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवून घराची पूर्ण जबाबदारी असते, म्हणून तर काम करावं लागते. आणि या आडून पेरणी करायला सुरुवात केली. आता हे इकडे पूर्ण 10 एकराची पेरणी करणार. चला आता मग मी पेरणी करतो तर लोक तुम्ही घ्या फॉलो करून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.